जय शिवराय मित्रांनो आधीच उशिरा करण्यात आलेल्या कर्जमाफीला आणखीन उशीर कसा होईल याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय। प्रत्येक स्तरावरून या कर्जमाफीमध्ये विलंब करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मग ते कोणाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून, जे काही युट्यूब चॅनल असतील माझ्यासारखे किंवा जे काही न्यूज चॅनल असतील, वर्तमानपत्र असतील आणि स्वतः शेतकरी, या सर्वांच्या माध्यमातून या विलंब झालेल्या शेतकऱ्याला आणखीन विलंब कशा होईल किंवा कर्जमाफी उशिरा कशी होईल याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून 8 एप्रिल 2026 रोजी एक महत्वाची अशी बैठक आयोजित करून 2023च्या पूर्वीच्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना प्रभावीपणे राबवावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले होते आणि त्यावेळी सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवरती बँकांच्या माध्यमातून 2023च्या पूर्वीचे जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना ओटीएस योजना राबवलेली आहे। आता याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून हेअरकट दिला जातोय, त्याच्यानंतरची उर्वरित रक्कम आहे ही सरकार माफ करणार आहे। पण हे सर्व होत असताना, सरकारला माहित असताना, बैठका झालेल्या असताना, तशा प्रकारचे निर्देश असताना, शासनाच्या माध्यमातून इव्हन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा 56 लाख शेतकरी, त्याच्यासाठी 40,000 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद वगैरे 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 गोष्टी सांगितल्या जात आहेत। आणि या अनुषंगानं खरंच या कर्जमाफीमध्ये सर्वांनाच भ्रमित केलं जाते का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। ज्या शेतकऱ्याचे कर्ज 1,60,000 रुपये त्यांची केवायसी करत असताना 90,000 दाखवतात, 1,05,000 दाखवतात। या पार्श्वभूमीवरती सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आलं। याच्या संदर्भातील 10 जूनचं किंवा यापूर्वीची पत्रकं समोर आली, ज्याच्यामध्ये बँकेच्या माध्यमातून 35%, 45%, 55%, 65%, 75% असे हेअरकट दिले जाणार आहेत। मग आता हे हेअरकट जर दिले जाणार असतील तर ते हेअरकट मायनस करून बँका शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम का सांगत नाहीत? कारण आजही शेतकरी जर बँकेत गेला तर त्या शेतकऱ्याला 1,60,000 रुपये प्लस 31 मार्च 2026 पासून आतापर्यंत व्याज ही रक्कम सांगितली जाते। आता राज्य शासनाच्या माध्यमातून 2 जुलै 2026 रोजी एक जीआर काढण्यात आला, ज्या जीआर मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत की 31 मार्च 2026 पासून कर्जमाफीची प्रत्यक्ष रक्कम कर्ज खात्यामध्ये क्रेडिट होईपर्यंत शेतकऱ्यांना त्या कर्ज खात्याच्या रकमेवरती व्याज आकारलं जाणार नाही। मग जर हे व्याज आकारलं जाणार नसेल बँकेकडून तर ते व्याज शेतकऱ्यांना का सांगितलं जातंय, हा एक प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहे। आणि एकंदरीत बँकेच्या माध्यमातून केली जाणारी ही शेतकऱ्यांची दिशाभूल, यामुळे शेतकरी केवायसी करत नाही। आता केवायसी न झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार हे सांगायला सरकार मोकळं झालेलं आहे। आता केवायसी झाली तर त्यांची कर्ज खात्यामध्ये रक्कम वितरित करावी लागेल, पण शेतकरी आता केवायसीच करत नाही। तर केवायसी करायची नाही का, तर संभ्रम आहे। आता शेतकऱ्यांची रक्कम जी काही हेअरकट दिल्यानंतर बरोबर आहे, 90,000 शेतकऱ्याची रक्कम असायला पाहिजे, 90,000च आहे, पण तो शेतकरी केवायसी करू शकत नाही कारण बँक 1,60,000 सांगते। सरकारच्या यादीमध्ये काही वेगळीच रक्कम आलेली आहे, पोर्टलवरती जी रक्कम दाखवली जाते ती वेगळीच रक्कम आहे। आता सहकार आयुक्तांच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्ही पोर्टलवरती जी रक्कम आहे ती पहा, तुम्हाला हेअरकट मिळालेला। आता जर या रकमेसह केवायसी केली 2 लाखाच्या आतमध्ये कर्जमाफी होणारच आहे, पण उद्या जर बँकेच्या माध्यमातून या कर्ज खात्याची जी काही रक्कम आहे त्याची जर मागणी केली तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी सहकार आयुक्त किंवा सहकार मंत्री किंवा मुख्यमंत्री तिथे जाणार आहेत का? शेतकरी संघटनेचे नेते प्रत्येक बँकेमध्ये जाऊन शेतकऱ्याला वाचवणार आहेत का? आणि यापूर्वी 2019च्या कर्जमाफीच्या वेळी कित्येक शेतकऱ्यांकडून बँकांनी 15,000, 20,000, 25,000, 30,000 घेतले, त्यावेळेस त्यांना कोणी साथ दिली का, तर नाही दिली। हा सगळा प्रश्न या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी साहजिकच घाबरत आहेत। परंतु आता हेअरकट जर दिला असेल तर शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार, कारण शेतकरी जोपर्यंत केवायसी करणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। आता जोपर्यंत पहिल्या टप्प्यातील या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत दुसरे शेतकरी याच्यामध्ये सरकार पात्र करणार नाही। मग हे जे काही सर्व चाललंय हे कुठंतरी या कर्जमाफीला विलंब करत या कर्जमाफीमध्ये एक मोठा झोळ या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे। 1.5 वर्ष उशिरा कर्जमाफी घोषणा करण्यात आली, त्याच्यानंतर 6 महिने अभ्यास करण्यात आला, त्याच्यानंतर अभ्यास झाल्यानंतर अहवाल आल्यानंतर 1.5 महिन्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली। मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तब्बल 1 महिन्यानंतर जीआर काढण्यात आला आणि जीआर काढण्यात आल्यानंतर जवळजवळ 1 महिन्याचा टाइम घेऊन 20-25 दिवसानंतर कर्जमाफीची पहिली यादी प्रकाशित करण्यात 532 शेतकरी, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात गोंधळ करण्यात आल्यानंतर पुन्हा कर्जमाफीची यादी। आता सांगताना 532 शेतकऱ्यांची पहिली यादी, 61,900 शेतकऱ्यांची पुण्याची दुसरी यादी आणि 16,95,000 शेतकऱ्यांची तिसरी यादी असं सांगितलं जाते। काही ठिकाणी पुन्हा पहिली यादी सांगितली जाते की सगळी 17 लाखाची पहिली यादी आहे। हे सगळं काही जे काही उत्तरं दिली जात आहेत ही भ्रमित करणारी उत्तर आहेत, त्याच्यामुळे शेतकरी कन्फ्युज आहेत। आता याच्यामध्ये स्पष्ट सांगणं गरजेचं होतं की 2023 पूर्वीची जी काही ओटीएस खाती असलेली ही या पहिल्या याद्यामध्ये घेतलेली आहेत। 2023 पासूनची कर्ज खाती पुन्हा येणार आहेत, ही माहिती कुठं दिली जात नाही किंवा सरकारच्या माध्यमातून एक माहिती दिली तर दुसरीच माहिती प्रकाशित केली जाते।
न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा युट्यूब मधून तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या पद्धतीने भ्रमित केलं जात आहे. एकंदरीत ज्या पद्धतीनं काल सहकार आयुक्तांच्या माध्यमातून एक बाईट देण्यात आली, त्याच पद्धतीने योग्य अशी माहिती आतापर्यंत किती शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले, ते कोणत्या वर्षापर्यंतचे आहेत, उर्वरित किती शेतकरी याच्या अंतर्गत पात्र आहेत, त्यांची यादी कधीपर्यंत प्रकाशित केली जाणार आहे, किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी केली आणि केवायसी करत असताना ज्या काही रकमा शेतकऱ्यांना अपेक्षित आहेत त्याच रकमा बँकेमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. कारण जी काही रक्कम दिली जाणार आहे ही बँकेनं प्रोव्हाइड केलेली, कारण हेअरकट बँक दिली जाणार, बँकेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 1,60,000 असेल आणि त्या शेतकऱ्याला जर बँक हेअरकट देणार असेल तर तो हेअरकट मायनस करूनच त्यांनी ती रक्कम शेतकऱ्याला सांगणं गरजेचं आहे. तेही कुठं केलं जात नाही, तर त्याच्या संदर्भातील स्पष्ट निर्देश सुद्धा बँकांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकरी केवायसी करतील आणि या कर्जमाफीच्या प्रक्रियेला कुठंतरी आता पुन्हा एकदा सुरुवात होईल. अन्यथा ही जी काही प्रक्रिया, ही जी काही केवायसी वगैरे, हा वर्षानुवर्ष चालणारा खेळ चालू राहील आणि प्रतीक्षेत असलेले शेतकरी प्रतीक्षा करतील. आणि जसं काही आपण पाहिलं यवतमाळमध्ये घटना झाली, तशा अनेक सारे शेतकरी या कर्जमाफी राबवली असताना सुद्धा नाहक या व्यवस्थेचे बळी जातील. धन्यवाद.